नमस्कार. मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोरटे. आज आपल्याला खूप मोठ्या गंभीर विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. तर ऑनलाईन FIR कशी करायची, त्याची तक्रार कुठं करायची याबद्दल मी आज सांगणार आहे. मला बऱ्याच जणांनी असं विचारलं की मॅडम ऑनलाईन FIR करायची आहे, लोक ऑनलाईन बदनामी करत आहेत, विनाकारण आरोप करत आहेत, शिवेगाळ करत आहेत, घरच्या लोकांची, आईवडिलांची बदनामी करत आहे. म्हणून मी आज हा व्हिडिओ खास बनवत आहे त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठी. थोडीशी त्यात तुम्हाला कायदेशीर माहिती मी देणार आहे. तर ऑनलाईन FIR म्हणजे काय आणि त्याची तक्रार कशी करायची असते. ऑनलाईन FIR म्हणजे आज आपण एक मोठ्या गंभीर विषयावर असंच बोलणार आहोत. जर कोणी व्यक्ती सोशल मीडियावर आपल्याला व्हॉट्सअपवरून, फेसबुकवरून किंवा इंस्टाग्रामवरून, फोनवरून शिवीगाळ करत असेल, बदनामी करत असेल, धमकी देत असेल, तर अशा वेळी कायदेशीर कारवाई आपण काय करायला पाहिजे, ऑनलाईन FIR आपण कशी केली पाहिजे आणि त्यात पोलीस तक्रार कशी करायची ते देखील आपण आज पाहणार आहोत. प्रकरण समजून घ्या. समजा जर एका व्यक्तीचा एका मुलीशी वैयक्तिक संबंध, पैशावरून संबंध आला किंवा काही बोलणं झालं, एकमेकांना पैसे दिले उसने आणि ते त्यांनी दिलेत की नाही हे आता त्या दोघांनाच माहिती असतं, खरं खोटं काय असतं, आणि तो त्याच्यावरनं वाद घालतो आणि ऑनलाईन बदनामी करत असतो. तर आता अशा व्यक्तीला किंवा त्या मुलीला, तिच्या भावाला, आईवडिलांना ऑनलाईन बदनामी करीन, सोशल मीडियावरनं पोस्ट टाकीन, शिवीगाळ करेल असं धमक्या देत असतो. या व्यक्तीच्या त्या कुटुंबाशी थेट कायदेशीर काही संबंध नसतो, काही घेणं देणं नसतं, पण तरी तो मानसिक त्रास हा देत असतो. तर अशा वेळेला आपण हे सगळं बघूया काय करायचं, ती प्रोसेस काय असते ऑनलाईन FIRची. तर हे सगळं खरं तर कायद्याने गुन्हा आहे. हे सगळं करणं, ऑनलाईन शिवीगाळ केली, बदनामी करणे हा गुन्हा आहे का? तर हो, हा गुन्हा आहे. तर ऑनलाईन शिवीगाळ, धमकी, बदनामी हे स्पष्टपणे दंडनीय गुन्हे आहेत. त्यासाठी आपण कोणते कायदे आहेत ते बघूयात. त्यासाठी भारतीय दंडसंहिता IPC, नवीन भारतीय न्यायसंहिता अंतर्गत कलम IPC कलम 499 बदनामी काय असते. नंतर IPC कलम 500 शिक्षेची तरतूद त्याच्यामध्ये काय आहे त्याबद्दल असतं. शिक्षा ही 2 वर्षापर्यंतची कारावास किंवा दंड किंवा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. शिवीगाळ व अपमान IPC कलम 504 जाणून बुजून अपमान करून शांतताभंग करण्याचा प्रयत्न करणे हे असतं. धमकी देणं म्हणजे काय, तर IPC कलम 503 धमकीची व्याख्या त्याच्यामध्ये असते. IPC कलम 506 नुसार शिक्षेची तरतूद म्हणजे तुला बदनाम करीन, व्हिडिओ व्हायरल करीन, तुझ्या घरच्यांना सोडणार नाही हे स्पष्टपणे गुन्हे या कलमामध्ये येतात. सायबर गुन्हा IT ॲक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 त्यात आहे सेक्शन 66 म्हणजे 66C ओळख चोरी करणे. नंतर सेक्शन 66D ऑनलाईन फसवणूक करणे. सेक्शन 67 अश्लील अपमानास्पद बोलणे. सेक्शन 72 गोपनीयतेचा भंग करणे. सोशल मीडियाचा गैरवापर करून धमकी देणे हा सायबर गुन्हा आहे. करा आपला एव्हिडन्स. आता पुरावे आपण त्याच्यामध्ये कोणते खूप महत्त्वाचे असतात ते कोणते ते बघूयात. तक्रार करण्याच्या आधी हे तुम्ही नक्की जतन केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवले पाहिजे. ऑनलाईन त्यांनी जर धमकी दिली तुम्हाला तर त्याची एव्हिडन्स, आपल्याला पुरावे हे व्यवस्थित आपल्याजवळ पाहिजे, मगच आपण ऑनलाईन FIR करू शकतो. तर व्हॉट्सअपचे चॅटचे स्क्रीनशॉट, कॉल रेकॉर्डिंग शक्य असल्यास, धमकीचे व्हॉईस मेसेज, सोशल मीडिया पोस्टचे लिंक, स्क्रीनशॉट्स, नंतर प्रोफाईल URL, तुमची तारीख, कोणत्या तारखेला त्याने काय तुम्हाला शिवीगाळ केली, लिहिलं आहे ते सगळं, त्याची वेळ, हे सगळं तुमच्याकडे पुरावे असायलाच हवे. पुरावे नसल्यास तुमची केस ही कमकुवत होऊ शकते. ऑनलाईन FIR कशी करायची म्हणजे पोलीस तक्रार कशी करायची. सायबर क्राईमचे पोर्टलवर जाऊन, संपूर्ण भारतामध्ये वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही जायचं. थोडक्यात सांगते, cybercrime.government.in. त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत ते आपण पाहूया. मी तुम्हाला परत एकदा लिंक सांगते. cybercrime.government.in ह्या वेबसाईटवर जायचं. त्याच्यानंतर ते वेबसाईट ओपन करायचं. रिपोर्ट सायबर क्राईमवर तुम्ही क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्यात मोबाईल नंबर, तुमचा OTP, वुमन्स आणि ऑदर त्याच्यात पर्याय निवडायचा. मग संपूर्ण घटना तपशील त्यात लिहायचं असतं. तुम्ही पुरावे अपलोड करायचे असतात. सबमिट करायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर सबमिटचं बटन येतं, खाली सबमिट असं येतं, त्यात तुम्ही ते क्लिक करायचं असतं.
तुम्हाला हे सर्व केल्यावर एक्नॉलेजमेंट नंबर परत सांगितला तुम्हाला मी मिळतो. तो नीट सेव्ह करून ठेवायचा, जपून ठेवायचा. थोडक्यात राज्य पोलीस ऑनलाईन तक्रार महाराष्ट्रामध्ये ही पूर्ण आहे. महाराष्ट्र पोलीस .gov.in ऑनलाईन कंप्लेंट सेक्शन. सायबर किंवा धमकी किंवा बदनामी याच्यामध्ये निवडायचा असतो पर्याय. नंतर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही लेखी तक्रार द्या. जर ऑनलाईन तक्रार नोंदवली नाही तर लेखी अर्ज प्लस पुरावे घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही FIRची मागणी करू शकता. पोलिसांनी FIR नोंदवण्यास नसतील म्हणजे त्यांनी नकार दिला असेल तर काय करायचं आपण? पोलीस म्हटले आम्ही करू शकत नाही तर काय करायचं? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, हा नीट ऐका. वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे SP किंवा DSP यांच्याकडे तुम्ही CRPC कलम 154(3) नुसार तुम्ही लेखी तक्रार वरिष्ठांकडे द्या. न्यायालयात तुम्ही तक्रार करू शकता. CRPC कलम 156(3) यानुसार मॅजिस्ट्रेट मार्फत पोलिसांना FIR नोंदवण्याचा आदेश देतात. अशा प्रकरणात पीडितांचे कायदेशीर अधिकार कोणते आहेत? तर मानसिक त्रासासाठी तुम्ही केस करताय, सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांनी जी सोशल मीडियावर तुमची पोस्ट टाकलेली असते तुम्ही ते काढून टाकण्याचा आदेश देऊ शकतात. स्टे ऑर्डर आणू शकतात. नुकसान भरपाई देखील सिव्हिल केस करू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही नुकसान भरपाई मागण्यासाठी महत्त्वाचा कायदेशीर सल्ला. स्वतःहून शिवीगाळ करू नका. म्हणजे त्यांनी जर तुम्हाला काही शिवीगाळ केली, ऑनलाईन काही बोलला तर तुम्ही त्याला उलट उत्तर देऊ नका, काहीही बोलू नका. धमकीला उत्तर अजिबात द्यायचं नाही. त्यांनी धमकी दिली तर तुम्ही लगेच रिटर्न धमकी त्यांना द्यायची नाही. कायदा हातात घेऊ नका, शांत राहा, पुरावे जमा करा, कायदेशीर मार्ग वापरा आणि वकिलांचा सल्ला घ्या. महत्त्वाचा सल्ला सांगते, ऑनलाईन बदनामी, शिवीगाळ किंवा धमकी ही वैयक्तिक वाद नाही तर गुन्हा आहे. कायदा तुमच्या पाठीशी आहे. योग्य पद्धतीने तक्रार केल्यास आरोपींवर कारवाई ही नक्की होत असते. आता आपल्याला ही सगळी माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला मी अशा कायदेशीर माहिती वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयांवर सांगू शकते. धन्यवाद.